सतीश प्रामुख्याने एक विषय येतो की ह्या सगळ्या अटक केल्यानंतर आज हजर केल्यानंतर त्याच्या घरावरती देखील कारवाई केली गेली आणि आज जे महत्वाचे प्रामुख्याने जे ग्राउंड होते त्या ग्राउंडवरती खरंच अशा पद्धतीने व्हायला पाहिजे होतं का की इतर जे आरोपी त्या प्रकरणातले मुख्य जे आरोपी 1, 2, 3 नंबरचे आरोपी त्यांना अटक नाही न करता ह्यालाच अटक केली गेली? नाही, त्याच्यामध्ये एक गोष्ट मी प्रामाणिकपणे सांगतो, जे आरोपी आहेत जे फिर्यादी आहेत आणि जे फिर्यादीचा जो समाज आहे, सतीश भोसलेचं घर उद्ध्वस्त केलं, पेटवलं ना, हा आमचा तालुक्यातला जो वंजारी समाज आहे इतका निष्ठुर आणि क्रूर नाही. उलट त्या समाजाने हळहळ व्यक्त केली की ठीक आहे, तो गुन्हेगार, त्याला सजा मिळाली पाहिजे, पण घर उद्ध्वस्त करणं, त्याला नास्तनाबूद करणं हे आमच्या त्या समाजाला सुद्धा मान्य नाहीये. तो सुद्धा समाजात हळहळ व्यक्त करतोय की सतीश भोसले हा बळी आहे. सतीश भोसलेवर एवढी कार्यवाही व्हावं ही इच्छा नव्हती. सतीश भोसलेच्या आडून सतीश भोसले जे अक्का म्हणतात का, खरं तर तुम्हाला सांगतो, सतीश भोसले ज्यांचा कार्यकर्ता आहे हा त्यांच्यावरचा रोष आहे. म्हणजे वड्याचं तेल वांग्यावर निघलंय. याच्यामध्ये गोरगरीब होरपळले गेलेत, ज्यांच्यावर खरी कार्यवाही व्हायला पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये खूप गुंड आहेत हो. सतीश भोसलेवरती जी कार्यवाही झाली ती महाराष्ट्रातल्या एकाही गुंडावरती कार्यवाही झाली नाही. महाराष्ट्रातल्या एकाही गुंडाचं घर उद्ध्वस्त केलं नाही. महाराष्ट्रातल्या एकाही गुंडाचं घर पिटून दिलं नाही. आणि सतीश भोसलेला जेवढं खूप मोठा डॉन दाखवलाय, खूप मोठा गुंड दाखवलाय. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, खरंच सतीश भोसले एवढा मोठा गुंड आहे का? एक सरपंच म्हणतो की मी सतीश भोसला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मारलं. अहो, सतीश भोसला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मारलं म्हणून एक सरपंच सांगतो आणि पुन्हा सांगतात की सतीश भोसले खूप मोठा गुंड आहे. आजच्या सुनावणीतले ग्राउंड काय होते आजच्या सुनावणीतले आणि काय मान्य न्यायालयाने काय काय तपास करायला सांगितलं थोडक्यात? कोर्टामध्ये काय काय झालं थोडक्यात? नाही, आता कोर्टामध्ये जी काय मागणी केली पीसीआरची, त्या मागणीच्या संदर्भामध्ये ती एक स्विफ्ट गाडी आहे ती जप्त करणं आहे. जी हत्यार कुऱ्हाड वापरलेली भांडणामध्ये ती जप्त करणं आहे. इतर आरोपीचा शोध घेणं आहे. याच्या मुद्द्यावरती कोर्टाने त्यांना पीसीआर दिलेला आहे. थँक्यू. तर खोक्याला 7 दिवसांची कोठडी मिळालेली आहे. त्याला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत राहावं लागणार आहे. आज सुनावणी होती, त्याला कोर्टामध्ये हजर केलं गेलं आणि खोक्याचे म्हणजे सतीश भोसलेचे वकील माध्यमांशी बोलत होते. त्याला उत्तर प्रदेशातनं महाराष्ट्रामध्ये आणण्यात आलं आणि लगेचच आज त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. शिरूर कोर्टात, बीडच्या शिरूर कोर्टानं त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. आता पुढील चौकशी पोलिसांकडनं चौकशी आणि तपास केला जाईल. मात्र सध्या 20 तारखेपर्यंत खोक्या हा पोलीस कोठडीत असणार आहे. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधनं खोक्याला ताब्यात घेतलं, त्यानंतर त्याला महाराष्ट्रामध्ये आणण्यात आलं. बीडमध्ये त्याला पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि आज त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. त्यामध्ये खोक्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. खोक्याचे वकील होते ते मगाशी माध्यमांशी बोलत होते. अधिक माहिती आपण याबद्दल घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडनं. सुरेश, आज खोक्याला हजर केलं होतं कोर्टात, काय काय झालं? सतीश भोसले उर्फ खोक्याला आज मान्य न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. त्यावेळी त्याच्यावरती जो पितापुत्रावरती मारहाणीचा गुन्हा दाखल होता, त्या प्रकरणामध्ये सतीश भोसले याच्याकडून जे मारहाणीच्या वेळी वापरले गेलेले हत्यार आहेत ते देखील जप्त करायचे आहे. त्याचबरोबर जी गाडी वापरण्यात आलेली ती गाडी देखील जप्त करायची आहे. या अनुषंगाने सतीश भोसले याला 7 दिवसाचा पीसीआर मागण्यात आलेला होता. तर मान्य न्यायालयाने 20 तारखेपर्यंत सतीश भोसलेला हा पीसीआर दिलेला आहे. तपासी अधिकाऱ्यांना बऱ्याच ज्या गोष्टी आहेत त्या सतीश भोसले याच्याकडून समजून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर वाद कशा पद्धतीने झाला होता, त्यानंतर आणखी जे काही गुन्हे आहेत त्या अनुषंगाने देखील तपास करायचा आहे. त्यामुळे मान्य न्यायालयाने 7 दिवसाचा जो पीसीआर आहे 7 दिवसाचा मागणी करण्यात आली, मात्र 6 दिवसाचा पीसीआर न्यायालयाने दिलेला आहे. त्यामुळे या पीसीआरच्या दरम्यान आता तपासी अधिकारी कुठल्या कुठल्या गोष्टी नवीन तपासातून समोर आणतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे. मात्र तपासी अधिकाऱ्यांना देखील चॅलेंज आहे की सतीश भोसलेचं जे घर आहे ते देखील काल उद्ध्वस्त करण्यात आलं होतं. त्यामुळे ते हत्यार, त्याचबरोबर ती गाडी आणि जे काही जप्त करायचे आणखी राहिलेलं आहे ते कशा पद्धतीने करणार हे देखील पाहणं महत्वाचं असेल. बिलकुल, धन्यवाद सुरेश. या सगळ्या माहितीसाठी आपण अपडेट घेत राहूच. आता या 20 तारखेपर्यंत खोक्या पोलीस कोठडीमध्ये असणार आहे. त्या दरम्यान पोलीस तपास करतील आणखी पुढे.